नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आभार, तुम्ही इथे आलात. मी वाय टीम तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि वाय बद्दल सांगण्याआधी आय वुड लाईक टू थँक ऑल माय टीम मेंबर्स. वायचे जे माझे सगळे सहकारी आहेत, ज्यांनी वाय चित्रपट बनवण्यासाठी मला मदत केली, आणि सर्व जे ॲक्टर्स आहेत आमच्या चित्रपटाचे, ज्यांनी बरेच वेळेस प्रश्नांना उत्तरं नसताना पण भरभरून सहकार्य केलं, सगळ्यांनी सांभाळून घेतलं, आणि असा आमचा हा वाय टीमचा गाडा आज इथे पोहोचलाय. आणि आम्ही सगळेच ॲज अ टीम म्हणून खूप सॅटिस्फाईड आहोत जे प्रोडक्ट आम्ही बनवलंय. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विराज विचारतोय की वाय म्हणजे काय, जे मी लपवण्याचा सारखं प्रयत्न करतोय. तुम्ही खरं तर वाय टायटल हे चित्रपटाला खूप समर्पक आहे. आणि वाय म्हणजे काय ह्या क्युरिओसिटी करणं हा एक खूप छोटा भाग आहे, पण चित्रपटाला खूप साजेसं ते टायटल आहे. टायटलचा अर्थ काय हे आत्ता सांगणं मला योग्य नाही वाटत, कारण माझा जो चित्रपटाचा किंवा टायटलचा जो अर्थ आहे तो मी चित्रपटामध्ये सांगितलेला आहे ऑलरेडी. तो सर्वांनी, तुम्ही प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये जावा आणि पाहावा. आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये पण काही प्रश्न पडले असतील की वाय म्हणजे काय असेल, आणि काही उत्तरं सुद्धा तुम्ही शोधलेली असतील. तर मला आवडेल की फिल्म पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि मी जो अर्थ सांगितलाय ते मॅच होतोय का. तुम्ही जर मला सोशल मीडिया थ्रू किंवा फोन नंबर थ्रू कळवाल तर नक्कीच आवडेल. तर थोडक्यात सांगतो की तुम्ही चित्रपट पाहूनच त्याचा अर्थ समजून घ्या. थँक्यू. याचबरोबर खरं तर म्हणजे मीही या जर्नीचा पार्ट आहे, त्याच्यामुळे अजून थोडेसे डीप इन्साइट्स आहेत माझ्याकडे. हा जो काही प्रवास आहे वायचा, तर हा खरंच खूप काही छोटा नव्हता. 11 वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम चालू होतं. वेगवेगळे स्क्रिप्टमध्ये चेंजेस, पहिल्यांदाच एक अशा टाईपचा फॉर्मॅट येतोय, हायपर लिंक सिनेमा ज्याला आपण म्हणतो, आणि 11 वर्षांचा हा सगळा प्रवास आहे. सो त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? 2011ला मी या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट लिहिला होता. त्याचं रिडिंग 2011 मध्ये झालं होतं. आणि त्यानंतर मी, संदीप आणि स्वप्नील त्या स्क्रिप्टवरती मधून मधून काम करतच होतो. आणि आम्ही सगळे नवीन होतो त्यावेळेस फिल्म मेकिंगसाठी. आणि त्यावेळेस आमच्याकडे प्रोड्युसर नव्हता. मग आमचे बाकीचे प्रोजेक्ट चालू होते, शॉर्ट फिल्म चालू होत्या, डॉक्युमेंटरी चालू होत्या, पण टीम मात्र आमची तीच राहिली शेवटपर्यंत आणि पुढेही राहील. तर ड्युरिंग त्या पिरियडमध्ये 16 मध्ये स्क्रिप्ट कंप्लीट झाली, आम्हाला प्रोड्युसर मिळाले. आणि पहिल्यांदा या फिल्मसाठी आम्ही मुक्ता बर्वेंना फायनल केलं, आणि त्या ऑनबोर्ड आल्या. त्या ऑनबोर्ड आल्यानंतर पण आम्ही 1 वर्षाचा ब्रेक घेतला आणि परत स्क्रिप्टवरती काम केलेलं आहे वायच्या. तर अशी भरपूर मेहनत घेऊन खूप सारे बारकावे आम्ही त्यामध्ये ऍड करून, जोपर्यंत आम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटत नाही तोपर्यंत आम्ही त्यामध्ये मेहनत करून अशी ही फिल्म केलेली आहे. प्रत्येकच अंग असेल, स्क्रिप्ट असेल, साऊंड असेल, म्युझिक असेल, एडिट असेल, इवन ऍक्टर्सनी सुद्धा ऍक्टिंग, परफॉर्मन्सेस असतील, डिरेक्शन टीमने तर बारकावे पाहिलेच, पण त्यांच्याकडूनही असं खूपदा आलेलं आहे की नाही माझ्यासाठी वन मोर करूया. हे रेअर असतं आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये, हे खूप रेअर गोष्ट आहे. पण प्रत्येक ऍक्टर्सनी हे स्वतःहून सांगितले की नाही मला आणखीन वाटतं की मी आता आणखीन जास्त करू शकतो. तर असं एकत्र आम्ही खूप मेहनतीनं हा चित्रपट आणि हा पट उभारलेला आहे. नक्कीच. म्हणजे या बाबतीत अजून थोडंसं सांगायचं तर जेवढा लॉंग ड्युरेशन स्क्रिप्टसाठी लागलं तेवढंच शूटिंगसाठी पण लागलेलं आहे. प्रत्येक आर्टिस्टच्या डेट्स सारख्या रिवाइज्ड आम्ही केलेल्या आहेत, कारण शक्यतो मराठी सिनेमाचं शूटिंग हे फार तर फार 35 किंवा 40 दिवसात होतं. या सिनेमाचं यू विल बी सरप्राइज टू नो 109 दिवस शूटिंग झालेलं आहे, आणि त्याचा परिणाम तुम्हाला सिनेमामध्ये दिसणारच आहे. वेगळे लोकेशन्स, अनेक कॅरेक्टर्स, एक वेगळ्या टाईपची ट्रीटमेंट,
असं या सिनेमाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. या बाबतीत तुम्ही अजून ऍड 109 दिवस म्हणल्यानंतर हा प्रश्न पडू शकतो की टीम आळशी होती का, तर अजिबात नाही. छोटस त्यातलं हे सांगतो, जनरली मराठी चित्रपटामध्ये 60-70 सीन असतात, तर वाय मध्ये 334 सीन आहेत. पण त्यातले हे मोजत नाही आहोत की 34A, B, C, D, E, F असे अनेक सब सीन पण आहेत. पण या चित्रपटामध्ये 334 सीन आहेत, स्टार्ट पेज टू एंड पेज. लोकेशन शिफ्ट खूप आहे आणि टाइम ट्रॅव्हल पण खूप मोठा आहे. या फिल्मचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यामुळे फिल्मची डिमांड तेवढी होती. आणि हे सगळं होण्यासाठी आमचे जे प्रोड्युसर आहेत विद्यासागर पाटील, त्यांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी अगदी खंबीरपणे आमच्या मागे ते उभे राहिले, हवी ती मदत दिली. आणि विषयासाठी, फिल्मचा विषय तुम्हाला फिल्म रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे, खूप महत्वाचा आणि चांगला विषय आहे. तर हे म्हणू शकतो की तो विषय एवढा सगळ्यांच्या जवळचा आहे की त्या विषयासाठी आम्ही सगळे झटलो इतके दिवस. हे फिल्म पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला कळेलही आणि पटेलही. प्रोड्युसरचं नाव जसं डॉक्टरांनी सांगितलं, जशी वाय बद्दलची उत्सुकता आहे तशी आमच्या पूर्ण टीम मध्ये या फिल्मचे प्रोड्युसर कोण आहेत की एवढे दिवस शूटिंग अलाउ करतायत, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी अलाउ करतायत, सो एवढा मोठा बजेटचा सिनेमा करतायत ते मराठीमध्ये, याबद्दल म्हणजे त्यांना भेटण्यासाठी सगळेच जण उत्सुक होते. अनेकदा तो विषय झाला सेटवर, पण प्रोड्युसरनी आमच्या डिरेक्टरवर विश्वास ठेवून एकदाही विचारलं नाही की तुम्ही नक्की काय करताय आणि एवढं का बजेट जात आहे आणि अशा गोष्टी का होत आहेत. त्यांनी मामीमध्ये जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा त्यांच्याकडनं फक्त एकदा आलं की येस, व्हॉट एव्हर वी हॅव डन, आय एम सॅटिस्फाईड विथ इट. खूप सुंदर सिनेमा झालेला आहे. आजही ते येणार होते पण काही कारणास्तव त्यांना यायला जमलेलं नाहीये. एकदा मराठीत जशा प्रोड्युसरचं आपण एक्सपेक्टेशन करतो तर तसेच प्रोड्युसर आम्हाला मिळाले. वी आर व्हेरी लकी की आम्हाला असे प्रोड्युसर मिळाले. एकदा त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर मी माझ्या सर्व कास्टिंगला इन्व्हाइट करतो की आपणही एकदा यावं आणि मीडिया बरोबर इंटरॅक्ट करावं. मुक्ताताई, नंदू सर, सुहास दादा, प्रदीप सर, पाटे सर, संदीप पाठक जी, स्वप्नील मागे आहे. स्वप्नीलला मी हॅलो, मला म्हणतोय अजित काहीतरी बोल, पण मला वाटतं की त्यांनी तुम्हाला पूर्ण या चित्रपटाचा एक लाईन अँड लेंथ काय आहे किंवा कशा पद्धतीची रचना झाली किंवा कशा पद्धतीचं शूट झालं हे सांगितलं. त्यातलाच एक फक्त मी ॲडिशनल एवढं करतो की माझा पहिला दिवस होता आणि मी शूट करत असताना झालं का अजित, काय राहिलंय, कशामुळे थांबलोय आपण, चल ना पुढे जाऊया ना, काय राहिलंय, नाही काहीतरी चर्चा ते दोघं जण करतायत असं मला मेडिएटर सांगायचा. आणि मी माझ्या हॉटेलवर परत आल्यानंतर माझ्या ईपीनं म्हणजेच आमचा विराजनं मला विचारलं की कसं वाटलं शूट, काय चाललंय. म्हणलं चांगलं, खूप छान होतंय, फक्त उशीर खूप लागतो. तो म्हणला सर तुमचं फार लवकर होतं, एवढा बाकीच्यांना उशीर लागतोय. तर माझ्या नंतर लक्षात आलं, हे दुसऱ्या दिवशी मी सेटवर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हो, म्हणजे पहिला दिग्दर्शक मला खूप वर्षानंतर असा भेटला की जो सेटवर सगळ्यांना स्पेस देत होता, नुसता नटाना नाही. सेटिंग असेल, तुमचं मेकअप असेल, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटला जर मला वाटतं स्पेस दिली तर काय होतं, तर त्याची वाई ही फिल्म होते असं मला वाटतं. कारण त्या पद्धतीने आम्ही सगळेजण तिथे वागू लागलो असं म्हणता येईल. आम्हाला जे काही करायचं होतं, म्हणजे अगदी तुम्हाला हे बिलीव्ह होणार नाही, पण एके दिवशी मी अख्खा सेट बदलला. म्हणजे मी काही म्हणत होतो, मला काही त्यात कल्पना सुचल्या होत्या आणि मी सांगत होतो की असं नसायला पाहिजे, याच्यात ह्या गोष्टी ॲड व्हायला पाहिजेत, नसता हे ओको बोको वाटेल किंवा हे चुकीचं वाटेल. त्या दिवशी अजितनं शूट कॅन्सल केलं, सेटिंगला वेळ दिला, दुसऱ्या दिवशी सेटिंग पूर्ण झालं आणि नंतर आम्ही शूटला लागलो. मला वाटतं एवढी स्पेस आपल्या मराठी चित्रपटामध्ये कधी मिळते असं मला वाटत नाही. तर ती स्पेस घेऊन काम करणारा हा दिग्दर्शक
मग ते लिखाणात असेल, जसं की त्यांनी सांगितलं की 1 वर्ष मुक्ताला साईन केल्यानंतर मग परत थांबले, तर तसं पूर्ण डिटेलिंग करून त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन, आणि जसं म्हणाले की हायपरलिंक, एका गोष्टीत दुसरी गोष्ट, दुसऱ्या गोष्टीत तिसरी गोष्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्या आम्हाला करताना खूप वेगळीच, म्हणजे आम्ही एक ॲक्टर म्हणून आमचं खूप सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळालं असं मला वाटतं. नमस्कार, आवाज येतोय माझा? हो. वायचा अख्खा प्रवास आमचा खूपच थरारक होता असं सगळ्या अर्थाने मी म्हणेन. मला एक टीम मेंबर म्हणून मला खूप अभिमान वाटला अजित बरोबर काम करताना, की प्रेक्षकांपर्यंत फिल्म पोचण्याआधी, त्यांना ती आवडावी असं वाटण्याआधी स्वतःला आवडेपर्यंत काम करत राहणं, या अजितच्या गुणामुळे मला वाटतं फिल्म आज इथपर्यंत पोचली. कारण आपण आतापर्यंत फक्त किती जास्त दिवस शूट केलं, किती वेळ लागला, स्पेस, या सगळ्याविषयी बोलतोय, पण त्या सगळ्या मागचं कारण मला परफेक्शनची आस, जे त्यांनी मनात बघितलं. आणि नेहमी काम करताना असं वाटतं की अरे विचार करायला तर बजेट लागत नाही ना, मुळात विचारच नाही रे आपल्या बजेटमध्ये बसणार नाही, असा विचार करण्याचा सुरुवात केली नाही त्यांनी. आधी विचार मोठा केला, कारण एक खरंच खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय मांडण्याची त्याची इच्छा होती, त्याच्या टीमची इच्छा होती. त्यामुळे विचार तो आपोआप मोठा झाला, आणि मग त्या मोठ्या विचाराला फुलवण्याकरता काय काय करावं लागेल ती सगळी धडपड, अगदी प्रमोशनच्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग पर्यंतची सगळी धडपड ती सगळी मंडळी करतायत सातत्याने. आणि एखाद्या गोष्टीबरोबर, एखाद्या विचाराबरोबर 11 वर्ष राहणं आणि ते पूर्णत्वाला आणणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याला ज्या पद्धतीचं डेडिकेशन लागतं, एक त्या गोष्टीविषयी उभं राहण्याचं एक तुम्हाला नैतिकता लागते, अप्रोच लागतो आणि विश्वास लागतो तुम्ही जे काम करताय ते. मला वाटतं की फर्स्ट टाइम डिरेक्टर आहे, पण फिल्म बघताना किंवा मी पहिल्यांदा जेव्हा फिल्म ऐकली तेव्हाही मला असं वाटलं नाही की या मुलाची पहिली फिल्म असेल. मुलगा अर्थाने नाही म्हणत आहे, पण डिरेक्टर म्हणून की मी फिल्म ऐकली. थ्रिलर हा जॉनर मला आवडतो प्रचंड, मी फॅन आहे. अनेक भाषातले अनेक थ्रिलर्स मी आवर्जून बघते. मी त्या स्क्रीन प्लेच्या प्रेमात पडले, आणि मला काहीही माहिती नसताना मी याला विचारलं सुद्धा नाही की आधी तू काय काम केलंस काय, मला हे आवडलं तुम्ही जे दिलं ते, आणि मला हे करायचंय, एवढीच सुरुवात होती त्याची. आणि ते शेवटपर्यंत जेवढी गोष्ट वाचली त्याच्या कैकशे पट पुढे सिनेमा त्यांनी नेला, आणि मला प्रचंड अभिमान वाटतो या टीम बरोबर उभं राहताना. त्याच पद्धतीने आमची सगळी टीम काम करत होती. आणि तुम्ही ब्लाइंड फेथ म्हणतात, तो तुमचा विश्वास पूर्णपणे सांभाळून तुम्हाला चांगला हात धरून पुढे नेऊ शकेल अशा माणसावरच तुम्ही तो दाखवता. तसं अजितनी आणि त्याच्या टीमनी आम्हाला केलं. त्यामुळे आम्ही शांतपणे तिथे उभे होतो, आणि तू सांग कुठे जायचंय आणि काय करायचंय. आणि बऱ्याचदा त्यांनी असंही सांगितलं की आधीचं थोडं विसरून जा, आपण कदाचित इथे नवीन प्रयत्न करू. तर मी अगदी नंदू सरांपासून सिनियर मंडळी आहेत, पण कुठल्याही माणसाचा कधी इगो बघितला नाही मी सेटवर, कारण की डेडिकेशन, विश्वास आणि त्याच्या गोष्टीविषयीचं त्याचं जे काही म्हणणं होतं, ठामपणा, हे सगळं आम्हाला त्या गोष्टीबरोबर इथपर्यंत घेऊन आलं. आणि खरंच छान वाटतंय जेव्हा एखादी फिल्म अशा आकारात येते, अशी उभी राहते. त्याच्या शूटिंगचे दिवस, चर्चा, आठवण हे सगळं मागे पडतं, आणि जी कलाकृती निर्माण होते ती पुढे येते, आणि ती फार छान वाटते की वाय अशा पद्धतीने पुढे येते. आणि एक चांगला विषय जेव्हा तुम्ही मांडता, महत्त्वाचा विषय मांडता, तेव्हा तो मनोरंजक तर असलाच पाहिजे. त्या दृष्टीने मला वायला पुरेपूर मला आनंद देतो आहे की अत्यंत हजारो वर्षांपासून आपण बोलत असलेला एक मुद्दा पुन्हा या सिनेमात दिसणार आहे. पुन्हा प्रॉब्लेम त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण अत्यंत मनोरंजक पद्धतीने, चांगल्या थ्रिलर, हार्ट रेट वाढू शकेल इतपत तो थ्रिल हे होतं की काय होणार आहे, नक्की पुढे काय होणार आहे, असा तो वायचा प्रवास. आणि फारच मजा आली. आणि ट्रेलर बघून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचाराच. मुक्ताताई जसं म्हटली की इगो कुणाचेही नव्हते या बाबतीत, खरं तर मी अजून जास्त सांगू शकेल की ऍज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून एवढ्या आघाडीच्या लोकांबरोबर काम करताना मला पहिल्यांदा बर्डन होतं की कसं असेल इंटरॅक्शन किंवा काय. पण खरं सांगतो की सगळ्यांनी इतका सपोर्ट केला, इतकं कॉन्ट्रीब्युशन होतं, म्हणजे मी कॉन्ट्रीब्युशनच म्हणेल. त्यांनी फक्त कॅरेक्टर्स किंवा असे त्यांचे रोल्स नाही केले, तर त्यांनी फिल्मला पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक अंगाने दिलेलं आहे. आणि प्रत्येकाने फिल्मच्या प्रमोशनच्या स्ट्रॅटेजीज असो
किंवा अजूनही इतर गोष्टी फिल्मसाठी काय चांगल्या होऊ शकतील, या प्रत्येक गोष्टीत त्यांचे सजेशन्स आलेले आहेत, ज्याच्यामुळे ही फिल्म आता एक मॅच्युअर्ड प्रोडक्ट दिसत आहे, म्हणजे प्रत्येक बाबतीतच. सो मी खरं तर या सगळ्यांना या निमित्तानं पण थँक्यू म्हणेल एकदा. एक मिनिट, आमचे वायचे सॉन्गचे म्युझिक डिरेक्टर मेघदीप घोष आलेले आहे. मेघदीपजी प्लीज आज. ट्रेलरचं म्युझिक ट्रेलर आणि टीझरचं म्युझिक मेघदीपजीनेच केलेलं आहे. प्लीज मेघदीप. त्यांनी आतून घातलेला टी शर्ट तो दिसत नाही. यानंतर मी ओंकार दादाला मीडियाशी इंटरॅक्ट करण्याची रिक्वेस्ट करेन. नमस्कार सगळ्यांना. आत्ताच आपण ट्रेलर बघितले आणि नंदू सर आणि मुक्ता आणि अजित सर जे म्हणले, खरं तर नो वन कुड हॅव समड इट बेटर देन देम. अतिशय आनंद होतोय. खरं तर आत्ता फिल्म रिलीज होती, या फिलिंगनी अतिशय चांगलं वाटतंय. आपण फिल्म्स करत असतो ते रिलीज होताना छान वाटतं, हा तर अनुभव नटांना असतोच. परंतु कधी कधी असं होतं की आपण जे काम केलंय ते कधी लोकांसमोर येतं याची वाट पाहत असतो, आणि हे काम तसं आहे. आणि आता मुक्ता म्हणली तसं टीम मधल्या प्रत्येकाला हेच वाटतं आहे की हे काम लवकरात लवकर लोकांपर्यंत कसं कधी पोहोचेल. इतकी एक्साइटमेंट आणि इतका आनंद दरवेळेस तुम्हाला मिळतोच असं नाही, आणि दरवेळेला त्या आनंदाचं टेक्स्चर असं असतं असं नाही. अतिशय त्यामुळे आनंद होतोय. आणि ट्रेलर मला फार आवडला आहे, तुम्हाला जाहीररित्या सांगणं आवश्यक आहे, कारण का पहिल्यांदाच मी देखील ट्रेलर पाहिलं. आणि ट्रेलर सिनेमा माहीत असल्यामुळे ट्रेलरमध्ये देखील बघताना जी उत्कंठा वाटत होती ती सिनेमात तर डेफिनेटली जेव्हा बघितला होता शो तेव्हा वाटतच होती, ट्रेलरमध्ये देखील ते वाटतं आहे. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि डॉक्टरांच्या कामाची पद्धत जी होती त्याच्याविषयी ऑलरेडी बोलून झालेलं आहे, आणि सगळ्याच नटांनी माझ्या अंदाजाने त्या कन्व्हिक्शननी काम केलेलं आहे की आपल्याला जो दिग्दर्शक जे सांगतोय ते त्याचा परिणाम आपल्याला एकदा पहिल्या शॉटमध्ये दिसला की बऱ्याचदा नट कन्व्हिन्स होतात. असं घडत नाही की नट फक्त असं म्हणतात की टेक्स नको किंवा कशासाठी घेताय. पहिल्या शॉटमध्ये त्याचा परिणाम दिसला की बऱ्याच नटांना याचा प्रश्न येत नाही की दिग्दर्शक तुम्हाला हे का करायला सांगतो आहे, आणि तो विश्वास पूर्णपणे या फिल्म मेकिंगच्या दरम्यान डॉक्टरांनी आणि टीमनी दिला होता. त्यामुळे सर्वजण आम्ही तितक्या कन्व्हिक्शननी काम करू शकलो आहोत. सो या अतिशय सो डू वॉच द फिल्म, टेल युअर फ्रेंड्स अँड एनिमीज ॲज वेल. यानंतर मी संदीप दादाला रिक्वेस्ट करेल. नमस्कार. खरं तर वाय या सिनेमाचा म्हणजे ही जी महत्त्वाची फिल्म आहे, मोठी फिल्म आहे, त्याचा एक मी छोटासा भाग आहे, आणि मी त्याचा भाग आहे याचा मला आनंद आहे, अभिमान आहे, कारण खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारी फिल्म आहे. आणि मी जिथून आलेलो आहे त्या भागामध्ये ज्या घटना घडतात त्या घटना पटावर मांडणारा हा चित्रपट आहे. ॲक्टर म्हणून माझं म्हणजे झोप उडवणारी फिल्म होती, या अर्थाने की दिग्दर्शकाबरोबर काम करताना अशी सवय लागली की दुसरा तिसरा टेक झाला की हां ओके, अशी सवय लागली सिनेमे करून करून. तिसरा टेक हां आता ओके ना. तर एक नाईट शिफ्ट होती ज्याच्यामध्ये अख्खा वन शॉट वन सीन होता माझा, आणि हॉस्पिटलमधला सीन होता. तर साधारण 13 टेक, 14 टेक, 15 टेक, रात्री 2 वाजता दिग्दर्शक माझ्याजवळ आले आणि म्हणाले की नाही येत आहे, आपण उद्या परत एकदा नाईट शिफ्ट लावूया आणि उद्या करूया. आणि तिथून हॉटेलला आल्यानंतर करिअरमध्ये असं कधी झालं नव्हतं की तुला जमत नाहीये आणि उद्या करूया शूट आपण. म्हणजे त्या दिवशीची झोप उडाली होती माझी की काय होत नाहीये, ते कॅरेक्टर मिळत नाहीये, ते पोचत नाहीये, काय होत आहे. आणि सिंग साऊंड फिल्म होती त्याच्यामुळे अजून वेगळे आव्हानं होती. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा नाईट शिफ्ट परत सुरू झाली, म्हणजे साधारण 16-17 टेक नंतर तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू जातो. म्हणजे समजा 10 लाईन्स असतील तर 8, 2, 1 लाईन, पहिला शब्द काय इथपर्यंत येतो आपण. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नाईट शिफ्ट सुरू झाली तेव्हा पहिला टेक ओके झाला, आणि मग दिग्दर्शक माझ्याजवळ हां आता जमतंय, आणि मग तो ओके टेक झाला होता. सो माझ्यासाठी ही घटना जी आहे ही अतिशय महत्त्वाची या फिल्म मधली. आणि पारंपरिक जी सवय लागलेली की दुसऱ्या तिसऱ्या टेकमध्ये ओके, तर मी हा
चित्रपट केलाय याचा मला आनंद आहे. धन्यवाद. यानंतर जिला आपण अँकर, डान्सर, ऍक्टर म्हणून खूप चांगलं ओळखतो, वा दादा वा हे जिच्यामुळे फेमस झालेलं आहे, तर तिने एक वेगळंच कॅरेक्टर इथे केलेलं आहे आणि मला नक्की खात्री आहे प्राजक्ता की हे पाहिल्यानंतर दादा पण म्हणतील वा ताई वा. सो तू काय म्हणू शकशील? नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली प्रेक्षकांनी चित्रपट बघून वा दादा वा वा ताई वा असं म्हणणं अपेक्षित आहे आणि अशी मी खात्री बाळगते तुम्हाला चित्रपट आवडेल. सगळेजण सगळ्याच मुद्द्यांवर छान बोललेले आहेत, त्या व्यतिरिक्त मी काय बोलणार. एकच फक्त मुद्दा मला वेगळा वाटतो, त्याही विषयी खरं तर आम्ही फार बोलू शकणार नाही आहोत, कारण जसं अजित सर म्हणाले की विचारतोय विराज बाय म्हणजे काय आणि तेच आम्ही सांगत नाही आहोत. तर विषय, तर जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची बांधणी आणि मांडणी, त्याचा स्क्रीन प्ले, हायपरलिंक स्टोरी जी मराठीत पहिल्यांदा घडते, ही ठळक वैशिष्ट्ये मला वाटतात आणि ते ऐकल्यानंतरच मला वाटलं होतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि हे आपण करायला पाहिजे. त्यामुळे या सिनेमाचा, या मोठ्या सिनेमाचा मी एक छोटी भाग आहे याचा मला आत्यंतिक अभिमान आहे असं मी म्हणेन. थँक्यू सो मच. सुहास दादा, खरं तर डिरेक्टर कडनं रिटेक्स होतात हे सगळ्यांनाच माहिती असेल, पण ऍक्टरनी एखाद्या सीन साठी स्ट्रगल करणं की मला नाही आवडलेला आणि मला वाटतं त्या सीनचे आपण 30 रिटेक घेतले, 27 रिटेक. 29, 27. आणि दुसऱ्या दिवशी तो 29 होता. सो सुहास दादा काय सांगशील? सगळ्यांना नमस्कार. फिल्म बद्दल नंदू सर, अजित सर सगळ्यांनी बोलून झालेलं आहे. मगाशी नंदू सर बोलताना म्हणले की आम्ही फिल्ममध्ये बागडलोय आणि मी तर इतका बागडलोय की मलाही माहित नाही मी किती दिवस शूट केलं 109 पैकी, पण मी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांसोबत बऱ्यापैकी शूट केले आणि डिरेक्टरचं अजित सरांचं सॅटिस्फॅक्शन व्हायचं, पण मला ते बागडू द्यायचं म्हणून तर आपण करूया ना, आपल्याकडनं काय मिळतं बघूया. याच्यात खूप गंमत होती आणि असं वाटतं ते शूट चाललं चलू द्या, 109-209 दिवस चाललं तरी हरकत नाही, इतकं आम्ही त्यात रमलो होतो आणि काम करताना मजा येत होती. जसं की आम्ही कुणीच बांधून नव्हतो, कधीच कुणाला बांधलं नाही की तू असं कर तसं कर, तुम्हाला काय वाटतं ते करत करा, किती तुमच्याकडनं इनपुट निघतं, आउटपुट निघतं सॉरी, ते बघू द्या मला. आणि विषय काय आहे काय नाही फिल्म बघितलं तर तुम्हाला नक्कीच कळेल, त्यातले कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला कळतील. पण मी खूप एक्सायटेड आहे कारण फार वेगळा रोल आहे माझ्या आयुष्यातला आणि माझ्यासाठी महत्त्वाचा पण आहे आणि सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. रोहित कोकाटे, ज्याला आपण वेगवेगळ्या सिनेमांमध्ये, वेब सिरीजमध्ये पाहिलेलं आहे, सो त्यांनीही एक वेगळ्या प्रकारचंच कॅरेक्टर या फिल्ममध्ये केलेलं आहे. सो मी रोहितला पण रिक्वेस्ट करेन की ही शुड टेल अबाउट दिस जर्नी. नमस्कार. ॲक्च्युली अतिशय आनंद होतो की इतक्या दिवसानंतर इतक्या जणांचं कष्ट करून ही फिल्म शूटिंग झालं आणि आज फायनली ट्रेलर बघायला मिळालं आहे. सगळेजण बोललेच आहेत फिल्मबद्दल, विषयावर जास्त बोलू शकत नाही, पण एक गोष्ट बोलतो मी की ॲज अन ॲक्टर समाधान झालंय, असं काम झालंय माझ्याकडून की मग असं काम करायची संधी मला मिळाली. आणि विशेष आनंद हा आहे की आमच्या भागातली गोष्ट आमच्या भागात शूट झाली. बाकी तुम्ही सगळ्यांनी फिल्म बघून तुम्हाला तो विषय किती महत्त्वाचा आहे आणि किती म्हणजे त्याची किती पोचवला गेला पाहिजे हे तुम्हाला नक्कीच कळेल. बाकी मी काही जास्त बोलत नाही, सगळ्यांचं बोलून झालं. थँक्यू. याचबरोबर एक ज्यांनी डायलॉगमध्ये पण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, अजित सरांनी पण ज्याचं नाव घेतलं, म्हणजे संदीप आणि स्वप्नील मधला संदीप यांनी पण एक कॅरेक्टर प्ले केलेलं आहे आणि थ्रू आउट द जर्नी म्हणजे 11 वर्ष पूर्ण संदीप ऍक्टर तर आहेच या फिल्ममध्ये, पण या जर्नी मध्ये कॉन्ट्रीब्युटर पण आहे. सो संदीप काय सांगू शकशील?
म्हणजे रिटेक त्यांनी सांगितलं रिटेक खूप टेक घेतल्यानंतर समाधान झाल्यानंतरच तो शॉट ओके व्हायचा. तसं रायटिंगमध्ये पण खूप रिटेक झाले, खूप टेक घेतले गेले. म्हणजे मला असं व्हायचं की बाबा या माणसासाठीच कसे का होत नाही, माझं व्हायचं एका वेळेस, पण त्यांचं होतच नव्हतं. सुरुवातीला आम्ही एक सिंगल रूम घेतली होती भाड्याने नवी सांगलीमध्ये डॉक्टरांनी कृष्णा चौकात. सिंगल रूम म्हणजे अगदीच 8x10 ज्याच्यामध्येच बाथरूम नाही, मोरी म्हणता येईल त्याला, अशा ठिकाणी आम्ही सुरुवातीला काम करत होतो. आणि जवळजवळ 2 वर्ष तिथं काम केलं. त्याच्यानंतर मग थोडंसं आमचं पत वाढली, थोडंसं 1 BHK गेलो आम्ही. मग तरी पण काम करत होतो. आणि असं मध्ये मध्ये म्हणजे अगदीच 11 वर्ष सलग काम नाही झालं, पण आम्ही रायटिंग करत राहिलो त्यावर. विषय असा होता की तो त्याच प्रकारे मांडला गेला तर कदाचित तो बोरिंग होणार होता किंवा का असं होणार होतं. त्याच्यामुळे त्याला वेगळी ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं. तर डॉक्टरांच्या डोक्यात ट्रीटमेंट आधीपासून रेडी होती आणि त्याला वेगळ्या प्रकारे न्यायचं असं त्यांनी मला स्वप्नेंद्र आधीपासून सांगितलं होतं. आणि त्या हिशोबाने आम्ही रायटिंग करत राहिलो. म्हणजे एवढे वर्ष रायटिंग झालं 2011 पासून, आणि 1 वर्ष रायटिंग नंतर फिल्म शूट झाले. तरी मला आत्ता जर जर्नी आठवायला गेलो तर मला असं अजिबात वाटत नाही की 10-11 वर्ष लिखाण केले गेले किंवा प्रोसेस एवढी केली गेली. त्याचं कारण असं आहे की त्यातलं समाधान खूप मोठ्या प्रमाणात होतं. ज्यावेळेस तुम्ही छंद आणि व्यवसाय ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस त्या कामाची मजाच वेगळी असते. आणि त्यात ते काम जर खरंच मनापासून होणारं असेल आणि सोबत असा माणूस असेल तर ती मजा आणखीन वाटते. तर या कामाची खूप मजा घेतली मी आत्तापर्यंत. आणि कास्टिंगच्या बाबतीत पण खूप क्लिअर आहे डॉक्टर. म्हणजे लिहिताना सुद्धा कॅरेक्टर लिहिताना की एक कॅरेक्टर दुसऱ्यासारखं वाटायला नको. म्हणजे एखादा बोबडाच पाहिजे किंवा एखादा हाकल्या पाहिजे. म्हणजे जसे समाजात सगळीकडे असतात, आपण कुणीच एकसारखे नसतो. तर तसेच लिखाणापासून सुरुवात केली होती आणि कास्टिंग करताना सुद्धा तशाच प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर निवडले गेले. म्हणजे तुम्ही फिल्म पाहिलं तुम्हाला कळलंच की म्हणजे त्या पात्रांचा आवाका आणि त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे जसं स्क्रिप्टिंगमध्ये आहेत त्याप्रमाणेच आणले गेले. तर हा पण माझ्यासाठी खूप अभ्यासाचा विषय होता. त्याच्यासोबत मला ते पण खूप शिकायला भेटलं. तुमचं कास्टिंग परफेक्ट असेल तर तुमचा सिनेमा खरा आणि खूप खोलवर पोहोचतो. तर मी डॉक्टरांना आणि सगळ्या टीमला धन्यवाद देईल की मला या टीमचा भाग होता. थँक्यू. मला वाटतं मीडियाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की डिरेक्टर आहे, अजित वाडीकर नाव आहे आणि सारखं डॉक्टर डॉक्टर असं का येत आहे. सो लेट मी ओपन इट. बाय प्रोफेशन नाव ही इज अन फिल्म डिरेक्टर आणि ही वॉन्ट्स टू कंटिन्यू विथ द फिल्म डिरेक्शन. हे पण त्याच्या आधीचं प्रोफेशन त्यांचं डॉक्टरच होते ते. आणि डॉक्टर हॅज टर्न टू अ फिल्म मेकर बिकॉज ऑफ धिस गाय. यांच्यामुळे ते पुण्यात आले. डॉक्टर ज्यांचा नेहमी उल्लेख करत असतात तो माणूस हा जो फिल्मचा क्रिएटिव्ह हेड पण आहे आमच्या असीम त्रिभुवन. सो यांच्यामुळे खरं तर सगळी टीम बांधली गेली आणि आज हा सगळा प्रोडक्ट आम्ही पाहतोय. सो एक छोटीशी आठवण सांगतो. म्हणजे डॉक्टरांचं मूळ सांगितल्यामुळं एकदा रायटिंग करताना सकाळपासून दुपारपर्यंत 2-3 सीन चालले होते आणि मी दुपारी आजारी पडलो. 4 वाजता त्यांनीच मला इंजेक्शन दिलं तिथंच. पुढचा सीन कंटिन्यू करून संपवलं होता. सो मला आता आय वॉन्ट टू टेक ओव्हर टू मीडिया की तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज. एक ग्रुप फोटो ठीक आहे. ग्रुप वायचा प्रकाश आहे, निळकंठ आहे, आमच्या टीमचे मेंबर नाही आहेत इथे बरेच जण. आमचा साऊंड डिझायनर पियुष शाह नाही आहे. परत आमचे म्युझिक डिरेक्टर पराग छाबरा ते नाही आहे. आणि स्पेसिफिकली आमच्या फिल्मचे सिनेमॅटोग्राफर राकेश भिलारे आता खूप राकेश भिलारे ते नाही आहे इथे. तर त्यांनी खूप मेहनतीने आणि खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. FTI चे स्टुडंट आहेत, त्यांची पहिलीच फिल्म आहे. आणि मी माझा पहिला जरी अनुभव असला तरी मला राकेशने ज्या पॅशनने काम केलेलं आहे, प्रत्येक शॉट असेल, लाइटिंग असेल, ते खरंच अप्रतिम आहे. म्हणजे विदाऊट त्याच्या व्हिज्युअल्स
वायचं जे आम्ही काय म्हणतात व्हिज्युअलाइज केलं होतं ते शक्य नव्हतं. तर आता तो नाहीये, आम्ही मिस करतोय.